गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये खूप वेगळ्या गोष्टी ऐकायला भेटत आहेत. कोणी दुधाचे टँकर ओतून देत आहे, कोणी हवा शेतामध्ये फेकून देत आहे, तर कोणी औषधं हे कुठंतरी गटार वगैरे नदी नाली आहे त्याच्या बाजूने फेकून देत आहे. हे न्यूज आपण टीव्ही मध्ये ऐकतो बघतो, पण हे सर्व कशामुळे, म्हणजे ह्याच्या पार्श्वभूमी काय आहे आणि म्हणजे हे का होत आहे, तर हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा, कारण व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे बघा, तुकाराम मुंडे साहेब जेव्हापासून आयुक्त झाले, त्यांनी जेव्हापासून पदभार स्वीकारला आहे तेव्हापासून धडाधड, म्हणजे कॅन्टीन म्हणू नका, मंत्रालयाचं कॅन्टीन म्हणू नका, 5 स्टार हॉटेल म्हणू नका, की डेअरी म्हणू नका, की मसाले म्हणू नका, म्हणजे अशी कोणतीच गोष्ट तुकाराम मुंडे साहेबांच्या नजरेतून सुटत नाहीये. मग हे गरजेचं आहे का? ह्याने सर्वसामान्य लोकांना काय फायदा होणार आहे, या सर्व गोष्टींचा आढावा आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सर्वात आधी FDA म्हणजे काय? फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, मराठीमध्ये अन्न औषध प्रशासन. या विभागाचं काम काय असतं, तर आपण जे अन्न खातो ते सुरक्षित आहे का, त्यामध्ये कोणती भेसळ नाहीये ना. म्हणजे दुधामध्ये पण ते फेस येण्यासाठी लोक शॅम्पू वापरतात. नंतर जे पनीर आहे, पनीरमध्ये पण काही वेगळ्या गोष्टीचं, म्हणजे पाम तेल म्हणा, किंवा स्टार्च, सोयाबीन स्टार्च वगैरे, ह्या सर्व गोष्टी बनवून पनीर बनवतात. तर म्हणजे आपण जे अन्न खातो ते भेसळयुक्त आहे का, कालबाह्य वस्तू विकल्या जात आहेत का, स्वच्छतेचे नियम पाळले जात आहेत का. म्हणजे कधी कधी जेवणामध्ये, हॉटेल्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये किडे आळ्या निघण्याचं प्रमाण पण असतं, झुरळ पडतं, पाली पडतात, पण ते तसंच ते फेकून द्यावं लागलं म्हणून ते तसंच वापरण्यात येतं. किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये माशा असतात. मग ह्या सर्व म्हणजे स्वच्छतेचे नियम पाळले जात आहेत का, यावर लक्ष ठेवणं या संस्थेचे आयुक्त आहेत मिस्टर तुकाराम मुंडे साहेब. जेव्हापासून तुकाराम मुंडे साहेबांनी FDAचा पदभार स्वीकारला आहे तेव्हापासून राज्यातील अनेक ठिकाणी तपासण्या वाढल्या आहेत. मंत्रालयातील कॅन्टीन म्हणू नका, 5 स्टार हॉटेल म्हणू नका, स्वीट मार्ट, डेअरी, अन्न उत्पादन करणारे कारखाने, अनेक ठिकाणी FDAच्या टीमने भेटी दिल्या. या कारवायांचा उद्देश एकच आहे, ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणं. आपलं महाराष्ट्राचं मंत्रालय, की जेथे सर्व मोठे आमदार, खासदार, मंत्री हे सगळे असतात, तर ते मंत्रालयाचं जे प्रशासकीय केंद्र आहे तिथल्या पण कॅन्टीनमध्ये FDAने तपासणी केली. या तपासणीनंतर काही त्रुटी त्यांना निदर्शनास आल्याने संबंधितांना सुधारणा करवायच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे एकच संदेश दिला गेला की नियम सर्वांसाठी सारखे आहेत. म्हणजे असं नाही की 5 स्टारसाठी वेगळे, सर्वसामान्यांसाठी वेगळे आणि मंत्रालयांसाठी वेगळे. तुकाराम मुंडे साहेबांना सर्व सारखेच आहेत. ॲनालॉग पनीर म्हणजे काय? आता हा सर्वाधिक चर्चेचा विषय झालेला आहे, कारण तुकाराम मुंडे साहेबांनी 1 वर्षासाठी ॲनालॉग पनीरवर बंदी घालण्यात आलेली आहे. पण हे ॲनालॉग पनीर म्हणजे काय? भेसळयुक्त पनीर असतं ते, पण ते नेहमीच असं असतं तसं नाही. ॲनालॉग पनीर हे दुधाऐवजी दुधासोबत इतर घटक वापरून तयार केलेले उत्पादन असतं. जर ते योग्य लेबलसह आणि नियमानुसार विकलं गेलं तर त्याबद्दल वेगळे नियम लागू होतात. पण ग्राहकाला खऱ्या पनीरच्या नावाने काही वेगळं उत्पादन विकलं गेलं तर ती फसवणूक ठरू शकते. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात ॲनालॉग पनीरवर बंदी लागू करण्यात आली. जे ॲनालॉग पनीर असतं ते मोस्टली मोठे हॉटेल्स वगैरे किंवा जिथं स्वस्त असतं पनीर तिथं मोस्टली हे मिळतं. कारण हे पनीर जे आहे ते पाम ऑइल, सोया स्टार्च असं त्याच्यावर वेगळ्या गोष्टी एकत्र करून ते बनवतात. ते पनीर जे असतं ते रबरासारखं असतं आणि जे आपण दुधापासून जे पनीर बनवतात ते एकदम मऊ लुसलुशीत असतं आणि त्याची चव पण चांगली असते त्या पनीरची चव. आणि ते असं दाबल्यानंतर पण असं एकदम सॉफ्ट असतं आपलं दुधापासून बनवतात ते पनीर. तसं हे जे ॲनालॉग पनीर आहे हे खूपच असं रबरासारखं असतं, एकदम कडक असतं ते. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट तपासणी. FDA फक्त पनीरवरच राहिलेलं नाहीये, फक्त म्हणजे त्यांनी तेवढंच तपासलं नाहीये. तपासणीमध्ये
पहिल्या जाणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी अशा असतात. म्हणजे एफडीए नेमकं काय काय बघतं. ज्यावेळेस समजा एफडीएचं पथक एखाद्या हॉटेलमध्ये, कॅन्टीनमध्ये किंवा एखाद्या कारखान्यामध्ये गेलं तर ते नेमके त्यांची तपासण्याचे जे तथ्य असतात ते काय असतात ते आपण पाहूया. स्वच्छ स्वयंपाकघर आहे का, कालबाह्य साहित्य वापरलं जात नाही ना, तेल वारंवार वापरलं जात नाही ना, म्हणजे तेच तळलेलं तेल बाजूला ठेवायचं, गाळून परत तेच वापरायचं असं. पिण्याचं पाणी सुरक्षित आहे का, फिल्टरचं पाणी आहे का, अन्न योग्य प्रमाणात साठवलं जात आहे का की जास्त साठा आहे, या गोष्टी थेट आपल्या आरोग्याशी संबंधित आहेत. ग्राहकांनी नेमकं काय करायचं. आपणही काही साध्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो. बिल घ्यायचं प्रत्येक वेळ जिथे आपण म्हणजे असं काही अन्न घेतो आपण त्यावेळेस त्याचं बिल घेणं हे अनिवार्य आहे आपल्यासाठी. पॅकबंद पदार्थावर फेसाई परवाना क्रमांक आहे का तो तपासायचा. उत्पादनाची एक्सपायरी डेट ती पण चेक करायची. अन्नाची चव, वास किंवा रंग संशयास्पद वाटल्यास ते खायचं नाही. गरज वाटल्यास अधिकृत माध्यमातून तक्रार पण करायची, कारण फेसाईंनी त्यांचे नंबर पण दिलेले आहेत त्या किंवा वेबसाईट दिलेला आहे त्या वेबसाईटवर अधिकृतपणे जाऊन या ठिकाणी असं आणलं होतं आणि खरं म्हणजे सांगायचं. उगाच कोणाची जर खुन्नस काढायची म्हणून काही पण खोटं आपण बोलायचं नाही की ह्याचं असं दिलं तसं दिलं. जे खरं आहे तेच द्यायचं, कारण खोटं जर आपण काही तिथं हे केलं तर आपल्यावर कारवाई पण होऊ शकते. जागरूक ग्राहक हे सुरक्षित अन्न व्यवस्थेचे सर्वात मोठं बळ असतं, कारण प्रत्येक ठिकाणी एफडीएचे अधिकारी हे जाऊ नाहीत शकत. आपण रोज प्रत्येक गोष्ट म्हणजे दूध घ्यायला आपण जातो, पनीर आपण आणतो, तर ह्या गोष्टी आपण आणल्यानंतर ते खरंच बाबा त्याच्यावर आहे का फेसाई क्रमांक जो आहे का, एक्सपायरी डेट उलटून गेलेली आहे का, किंवा त्याची चव ही वेगळी लागत आहे का नेहमीपेक्षा, तर ह्या गोष्टी तपासणं हे पण आपलं जागरूक नागरिकाचं हे कर्तव्य आहे. मित्रांनो, एफडीएच्या अलीकडच्या कारवाया पाहता एक गोष्ट स्पष्ट दिसते की अन्न सुरक्षा हा फक्त सरकारचा विषय नाही तर प्रत्येक नागरिकाचा विषय आहे. आपण जे अन्न खातो ते सुरक्षित आहे का हे प्रत्येकाने तपासण्याची गरज आहे. कारण कसं आहे माहितीये का, हे जे आपण अन्न खातो ते जर व्यवस्थित नसेल, जर वास येत असेल, त्याचं जर दूध जे आहे जे दूध चांगलं नसेल, ते काही प्रक्रिया करून वेगळंच म्हणजे युरिया टाकून किंवा शॅम्पू टाकलेलं जर ते दूध असेल ते जर आपण खाल्लो तर एक तुमच्या लक्षात येते का, आपल्या भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात वाढत चाललेलं आहे. तर कॅन्सर प्रत्येकाला असं वाटतं की कॅन्सर हा का झाला, आमच्या घरामध्ये तर हा कोणालाच झाला नाही आणि माझी तर तब्येत चांगलीच आहे, मी तर चांगलंच खातो, मग मला का कॅन्सर झाला. कारण कॅन्सर हा आता असं व्हायला लागलं आहे की जसं थंडी ताप येत आहे ना तसं कॅन्सरचं जर प्रमाण आहे ना तेवढं वाढायला लागलेलं आहे झपाट्याने आपल्या भारतामध्ये. तर हा कॅन्सर कशामुळे होतो, हे जे आपण अन्न खातो ना, हे दूध म्हणा किंवा हे पनीर म्हणा किंवा ह्या अशा गोष्टी किंवा आपण जे हॉटेलमध्ये वगैरे खातो, खरं तर त्या हॉटेलमधल्या 5 स्टार हॉटेलमध्ये आपण कधी त्यांच्या किचनमध्ये जाऊन पाहतो का, त्यांचं किचन किती स्वच्छ आहे ते पाहतो का आपण, नाही ना पाहत. आता आपण दूध जे आपण आणतो रोजचं आपण जे दूध आहे, आता सांगतात ना यूट्यूबला पण सांगतात, बऱ्याच ठिकाणी सांगतात की दुधामध्ये भेसळ होते, तर ती कशी ओळखायची. तर आपण कधी घरी आणलेल्या दुधावर आपण तसा कधी प्रयोग केलेला आहे का, म्हणजे आपण नेहमी तिथून दूध घेतो ते खरंच चांगलं आहे का दूध, किंवा पनीर पण खरंच चांगलं आहे का. म्हणजे ह्या ज्या रोजच्या आपल्याला जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टी असतात, किंवा ह्या पालेभाज्यांवर पण खूप औषधं, खूप फवारण्या, हे फळं म्हणा, केळी म्हणा, डाळिंब म्हणा किंवा कलिंगड म्हणा, कलिंगडांना तर इंजेक्शन देतात का, तर ते खूप जास्त लाल दिसावं, ते टेस्टला गोड लागावं यासाठी. केळी आहे त्याला पण कार्पेटमध्ये बुडवून टाकतात का, तर ते मस्त पिवळं धमक दिसावं, छान असतं. कारण नैसर्गिकरित्या पिकवणारे फळं आजकाल मार्केटमध्ये भेटतच नाहीत. आणि काही ठिकाणी तर मुंबईसारख्या काही ठिकाणी जे फळ विक्रेते आहेत ते तर काय करतात की त्या फळांच्या ठेल्याला त्यांच्या उंदरं लागू नाहीत, घुशी लागू नाहीत म्हणून ते तिथं गोळ्या पण आणून ठेवतात आणि त्यामुळे ते कलिंगड खाऊन मुंबईमध्ये अख्खी एक फॅमिली नष्ट झालेली आहे. ह्या पण गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. म्हणजे खरंच आपण जे नेहमी जिथून सामान घेतो ते खरंच योग्य आहे का. म्हणजे फक्त तुकाराम मुंडे साहेबच आता 1 वर्ष झालं हे
आत्ता त्यांनी पदभार स्वीकारला त्यावेळेस एक एक गोष्टीची उकल आपल्याला व्हायला लागली. पण त्याच्या आधी जे आपण खात होतो ते खरंच अन्न सुरक्षित होतं का? जे आपण भल्या भल्या महागड्या हॉटेलमध्ये जेवायला जात होतो तिथलं ते पनीर म्हणा, त्यांची ती ग्रेव्ही म्हणा किंवा त्यांची ती हॉटेल्सची स्वच्छता म्हणा, ही खरंच होती का तेवढी चांगली? आता जास्त लांबची गोष्ट नाही, आता जिथं मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये तुकाराम मुंडे साहेबांनी धाड टाकली, त्या कॅन्टीनमध्ये जे जेवायला रोज जेवतात ते लोक म्हणत होते की आज इथं पथक येणार आहे त्यामुळे इथं एवढी स्वच्छता आहे. म्हणजे बघा, म्हणजे तुकाराम मुंडे साहेब आले त्यामुळेच आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या समजल्या, हे मान्य आहे. पण आपण पण जागरूक असलं पाहिजेत ना. आपण एक नागरिक, एक सामाजिक बांधिलकी, आपण जे खातो ते खरंच सुरक्षित आहेत का, ते माझ्या आरोग्यासाठी चांगलं आहे का, हे पाहणं हे महत्त्वाचं आहे की नाही आपल्यासाठी? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, FDA अलीकडच्या कारवाया पाहता एक गोष्ट स्पष्ट दिसते, अन्न सुरक्षा हा फक्त सरकारचा विषय नाही तर प्रत्येक नागरिकाचा विषय आहे. आपण जे खातो ते खरंच सुरक्षित आहे का? आणि सुरक्षित असणं ही प्रत्येकाची गरज आहे. तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या तपासण्यामुळे पुढे काय बदल होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आता मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. तुमच्या मते अशा धडक कारवाया, तपासण्या, हॉटेल्स, 5 स्टार हॉटेल्स किंवा आता मी तर म्हणते, म्हणजे एक माझं वैयक्तिक मत सांगते की जे आपण वडापावच्या गाड्या आहेत, पाणीपुरीच्या ज्या गाड्या आहेत, ते खरंच सुरक्षित आहे का? ते खरंच हायजीनचं ते हे करतात का, बंधने पाळतात का, निर्बंध पाळतात का? हे आपण एक जागरूक नागरिक म्हणून हे आपण पण तपासलं पाहिजे. तुमच्या मते अशा धडक कारवाया, तपासण्या नियमित असायला हव्यात का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चला शिकू नवे काहीतरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.